आणि त्या दोषांवर, त्या उणिवांवर सतत आणि सतत बोलत असतो. तर आपण या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे, कारण की इतरांकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असते. तर आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? उणिवा, दोष आणि जे काही आपले अवगुण आहे आपण ते संपवलं पाहिजे. दुसऱ्यांकडून जर आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळत असतील तर आपण त्या शिकून घेतल्याच पाहिजे. त्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्कीच सांगा. आपल्यातले दोष कमी करा, दूर करा. पॉझिटिव्ह एनर्जीकडून अगदी पॉझिटिव्ह एनर्जीकडून पॉझिटिव्ह एनर्जीकडे आपला प्रवास सुरू ठेवा. निगेटिव्ह एनर्जीकडून निगेटिव्हकडे आपला प्रवास जायला नको, याची आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशा स्टोरी